राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 6 मे या दिवशीचं चिंतन. कर्म करून कर्मसन्यास साधला तर तो मनुष्य निष्काम होतो. काम्यानां कर्मणा न्यासः संन्यासः कवयो विदुः. काम्य कर्म म्हणजे एखादी इच्छा धरून म्हणजे मनात धरून कर्म करणं, हे सोडून दिलं की संन्यास निराळा नाही. तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हे गीतेतलं वचन आहे. कर्म टाकून देण्यापेक्षा कर्मयोग म्हणजे ज्या कर्माने भगवंताशी योग घडेल तो कर्मयोग जास्त श्रेयस्कर आहे असं गीता सांगते. आता कर्म करून कर्मसन्यास साधायचा म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी कर्माकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. कर्म घडतं म्हणजे काय, कोण घडवतं आणि कोण करतं हा महत्त्वाचा विचार आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणकर्माणि सर्वशः गुणागुणेषु वर्तन्ते. गुणांचा एकमेकांशी होणारा व्यवहार म्हणजे कर्म हे आपण लक्षात घेत नाही. विषयेंद्रिय संयोगात मनात कामना निर्माण होते आणि मग कर्म घडतं. यात वास्तविक कर्ताहमिति मन्यते म्हणजे मी करता आहे हे म्हणण्याचं कारण नाही. पण आपण म्हणतो आणि मग साहजिकच त्याची जबाबदारी आपल्यावर येते. वास्तविक पाहता आपण काहीच करू शकत नाही किंवा काही न करणं हे पण आपल्या ताब्यात नाही. कर्म, त्याची फळं, जबाबदारी सर्व काही प्रकृतीच्या धर्मानुसार घडत असतं. आपण उगाचच मी करून आपल्या अंगावर ओढून घेतो. या कर्माचा त्याग तर शक्यच नाही असं गीता म्हणते. कर्म तर अखंड घडतच राहणार, कारण सृष्टीची रचनाच तशी आहे. प्रकृतीच्या राज्यात कर्माची उलाढाल सारखी सुरूच राहणार. त्यात तिनं आपला सहभाग ठेवला असेल तेवढा करणं म्हणजे कर्माचा न्यास किंवा बाकीच्या कर्मांचा त्याग, तो कर्मसन्यास. मीपणा सोडला की कर्मसन्यास झाला. मग आपोआपच निष्कामता येते, कारण कर्माचीच इच्छा कमी झाल्यामुळे आपोआप फळाची इच्छा नाहीशी होते. त्यासाठी मी कर्मापासून अलग आहे हे लक्षात ठेवायला हवं. प्रकृते अवशात, प्रकृती माझ्याकडून काय करवून घेते आहे तेवढंच करणं हा कर्मसन्यास. कारण मला त्यातून अपेक्षा काही नाही, मी करूही शकत नाही. हे ज्ञान किंवा जाणीव साधनेनं येते आणि त्याला गुरुकृपेचं भाग्य लाभलं की ती पूर्णत्वाला जाऊन मनुष्य कर्ममुक्त होतो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.